लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनी ही काव्यासमोर तिचा व त्याचा लग्नातला फोटो फोडते आणि बोलते, हेच आपलं भविष्य आहे, किमान माझं तरी. आणि ते आपले सर्व सामान भरू लागते तेव्हा तिच्या हाती तिच्या लग्नातली साडी लागते आणि आपण पाहतो तिला अतिशय राग आलेला असतो आणि ती साडीला आग लावते आणि ती बोलते, ही आग फक्त या साडीला नाहीये तर माझ्या मनातल्या नात्याला आणि प्रेमाला देखील लागलेली आहे. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी जेव्हा देखील येतो आणि जेव्हा हा बोलतो, या आगीच्या राखेतूनच हा जेव्हा आपल्या दोघांचे प्रेम आणि विश्वास पुन्हा एकदा स्थापित करेल आणि ही चकाचक बाई पुन्हा एकदा आपला संसार उभा करेल, हा माझा विश्वास आहे. तर तिकडे आपण पाहतो पार देखील आपल्या अंगावर थंड पाणी ओतून घेतो आणि तो स्वतःशी बोलतो, आजपर्यंत नात्यावर प्रेमावर विश्वास ठेवणारा हा पार्थ आता या सर्व गोष्टीतनं विभक्त झालेला आहे. तेव्हा त्या ठिकाणी काव्य येते आणि काव्य बोलते, ही काव्या देशमुख तुमच्या मनातील नाते आणि प्रेम कधीही मिटू देणार नाही. ती पुन्हा तुमच्या मनामध्ये नाते आणि प्रेमाविषयी विश्वास निर्माण करेल. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवा आणि काव्या पुन्हा एकदा नंदिनी आणि पार्थ यांच्या मनामध्ये प्रेमाविषयी जागा निर्माण करू शकतील का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.